देशाचे गृहमंत्री असला तर आम्ही घरातले गृहमंत्री आहोत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीज मध्ये भरीव वाढ, हम सब अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा। नागपुरात अंगणवाडी सेविकांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा। नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविकांना कायमस्वरूपी करून इतर राज्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी। तुम्ही जर देशाचे गृहमंत्री असला तर आम्ही घरातले गृहमंत्री आहोत। घरातले मुलांचे, सुनांचे, नवऱ्यांचे मतदान केले जाणार नाही, बहिष्कार टाकला जाईल, ह्याचा विचार करून लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यावा। गेली 48 वर्ष झालं अंगणवाडी सेविका मदतनीस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये काम करत आलेले आहेत। 40 वर्षापासून लढा लढत आहेत, परंतु राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही, हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे। आणि म्हणून आम्ही 4 डिसेंबर 2023 पासून राज्यामध्ये काम बंद आंदोलन म्हणजे बेमुदत संप करण्याची नोटीस 17 नोव्हेंबरला राज्य सरकारला दिलेली आहे। बैठका झाल्या, परंतु बैठकामधून समाधानकारक आणखीन काही आमच्या हातामध्ये आलेलं नाही। म्हणून आज संपाच्या 12व्या दिवशी 15 डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे आम्ही प्रचंड मोर्चा आयोजित केला। महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी 25,000 अंगणवाडी सेविका मदतनीस आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आमची प्रामुख्यानं पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे, सुप्रीम कोर्टानं जे की एप्रिल महिन्यामध्ये निकाल पत्रकामध्ये म्हटलेलं आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे। ही ग्रॅच्युटी आणखीन राज्य सरकारकडून आम्हाला मिळाली नाही, ती ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सरकार देत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना दरमहा 26,000 रुपये मानधन, मदतनीसांना 20,000 रुपये मानधन दिलं पाहिजे। आणि रिटायर झाल्यानंतर या राज्यामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस रिटायर झालेल्या आहेत, त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आहे। एक वेळ जेवण्यासाठी त्यांना लेकाकडे किंवा सुनेकडे हात पसरवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, अत्यंत वाईट अवस्था आहे। आणि म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीसांना रिटायर झाल्यानंतर त्यांना निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।